नमस्कार. आज आपण श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाबद्दल बोलणार आहोत. म्हणजे हा पवित्र दिवस कसा साजरा करायचा याची एक अगदी सोपी पण योग्य पद्धत आपण जाणून घेऊया, जेणेकरून आपली भक्ती, आपली सेवा थेट स्वामींपर्यंत पोहोचेल. तर हा दिवस साजरा करताना सगळ्यात महत्त्वाचं काय हे माहितीये? आपलं शुद्ध मन आणि एकाग्र भक्ती. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ही फक्त एक पूजा नाहीये, ही तर स्वामींशी एकरूप होण्याची एक खूप मोठी संधी आहे. चला तर मग पूजेला सुरुवात करण्याआधी आपण स्वतःला आणि आपल्या पूजेच्या जागेला कसं तयार करायचं ते बघूया. बघा, पूजेची सुरुवातच होते शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरणाने. म्हणजे काय, तर स्नान केल्याने आपलं शरीर शुद्ध होतं, बरोबर, आणि संकल्प केल्याने आपलं मन पूजेसाठी एकदम स्थिर आणि एकाग्र होतं. इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे या सगळ्या विधीचा जो पाया आहे ना, तो आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे. बाहेरून आपण कितीही तयारी केली तरी मनातला तो प्रामाणिक भाव, ती श्रद्धाच सगळ्यात मोलाची आहे. ठीक आहे, मग तयारी झाली. आता आपण वळूया पूजेच्या सगळ्यात मुख्य भागाकडे, तो म्हणजे स्वामींचा पवित्र अभिषेक. आता अभिषेक करायचा म्हणजे काय, तर स्वामींची मूर्ती किंवा पादुका असतील त्यावर आपण काही पवित्र गोष्टी अर्पण करतो. आणि इथे ना भक्तांच्या सोयीनुसार वेगवेगळे पर्याय आहेत. म्हणजे प्रत्येकाला हा विधी करता यावा यासाठीच ही सोय आहे. यापैकी एक महत्त्वाचं द्रव्य म्हणजे पंचामृत. नावाप्रमाणेच हे 5 अमृततुल्य घटकांचं मिश्रण आहे. यात काय काय असतं, तर दूध, दही, तूप, मध आणि साखर. हे 5ही घटक शुद्धतेचं आणि मांगल्याचं प्रतीक मानले जातात. आणि हो, एक गोष्ट विसरून चालणार नाही. अभिषेक करत असताना मनातल्या मनात स्वामींचं नामस्मरण सतत चालू ठेवायचं. याने काय होतं, आपलं मन इकडे तिकडे भटकत नाही आणि तो भक्तीचा भाव शेवटपर्यंत टिकून राहतो. चला, अभिषेक तर झाला. आता पुढचा टप्पा, तो म्हणजे आपली भक्ती, आपला भाव काही वस्तू अर्पण करून व्यक्त करण्याचा. या प्रत्येक वस्तूचं ना स्वतःचं एक महत्त्व आहे. जसं की पिवळी फुलं, ती स्वामींना खूप प्रिय आहेत. आणि धूप दीप लावल्यावर तर विचारायलाच नको, सगळं वातावरण कसं पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरून जातं. आता गोष्ट नैवेद्याची. इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. हा विधी सगळ्यांसाठी आहे. म्हणजे परिस्थिती चांगली असेल तर पुरणपोळी किंवा शिऱ्यासारखा उत्तम नैवेद्य नक्की दाखवा. पण समजा ते शक्य नसेल तर काहीच हरकत नाही. अगदी श्रद्धेनं अर्पण केलेली फळंसुद्धा तितकीच मोलाची आहेत बरं का. आणि नैवेद्य दाखवताना मनात प्रार्थना काय करायची, तर त्याचा सार हाच असतो की, हे स्वामी, माझ्या सगळ्या अडचणी दूर करा आणि मला सुख समृद्धी द्या. म्हणजे एक प्रकारे आपण शरण जातो आणि स्वामींकडे आशीर्वादाची अपेक्षा करतो. आणि आता आपण आलो आहोत या पूजेच्या कळसावर. सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात आध्यात्मिक टप्पा, तो म्हणजे मंत्रजप आणि आरती. श्री स्वामी समर्थ हा मंत्र तर सगळ्यांनाच माहितीये. हा स्वामींचा सगळ्यात शक्तिशाली आणि प्रभावी मंत्र आहे असं मानलं जातं. आणि पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने याचा जप केला ना, तर त्याचं फळ नक्की मिळतं. परंपरेनुसार हा मंत्र 108 वेळा जपला जातो. आता 108 हा फक्त एक आकडा नाहीये, यामागे एक मोठा अर्थ आहे. असं म्हणतात की ही संख्या विश्वाच्या वैश्विक चक्राचं प्रतीक आहे. या मंत्र जपाचे फायदे पण खूप आहेत. फक्त आध्यात्मिकच नाहीत, तर मानसिक फायदेही आहेत. मन एकदम शांत होतं, आत्मविश्वास वाढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आयुष्यात एक सकारात्मक ऊर्जा येते. पूजेचा शेवट होतो तो स्वामींच्या आरतीने. आणि आरती झाली की मग हा जयघोष, हा शक्तिशाली जयघोष म्हणजे जणू काही स्वामींच्या महानपेचा आणि त्यांच्या विजयाचा उत्सवच आहे. तर ही झाली पूजेची पद्धत. पण आता थोडं थांबूया आणि या सगळ्यामागे जो खरा अर्थ आहे, जो संदेश आहे, तो समजून घेऊया. शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर आपली शुद्ध भावना आणि प्रामाणिक भक्ती. बाकीच्या गोष्टी गौण आहेत. विधी किती मोठा केला यापेक्षा आपल्या मनातली भावना किती शुद्ध आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण स्वामींपर्यंत पोहोचते ती भावनाच. म्हणूनच आपण सगळ्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. आपल्यासाठी श्रद्धेचा खरा अर्थ काय आहे आणि आपण ती कशी जपतो? याच विचारासोबत आज इथे थांबूया. श्री स्वामी समर्थ.